फलंदाज पाठवा. सलामीची जोडी कैलास आणि सुमित डोंगरे वांद्रे संघाकडनं. तसेच खर्डी संघाकडनं वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज नारायण. नावाजलेले पंच हेमंत तावडे आणि राम डिंगोरे. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक खर्डी संघाकडनं नारायणाचं. स्ट्राईकला तो कैलास, नॉन स्ट्राईकला तो सुमित. पंच सामना चालू करा, खूप विलंब होतोय. ओके. गोलंदाज खूप वेळ लावतो आपण. पहिला चेंडू नारायणचा मारा करते ते कैलास. शहापूर तालुक्यातील नावाजलेला खेळाडू आपल्या होम ग्राउंडवर. पहिला चेंडू नारायणचा. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची खातं खोललं नाही ते वांद्रे संघानं. पुढील चेंडू नारायणचा मारा करतील ते कैलास. खूप चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि हा षटकार. संघाचं खातं खोलतं ते 6 धावाने. पहिला चेंडू निर्धाव षटकार कैलास यांच्या बॅटमधनं. होम खेळताना कैलास. नारायण यांचा पुढील चेंडू कैलाससाठी. सुरेख चेंडू, कुठल्या प्रकारची उचली होती ना चेंडू. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर, 3 चेंडू 6 धावा. हवेमध्ये चेंडू आणि ते 2 धावा पूर्ण होतात त्या वांद्रे संघाच्या. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती बिनबाद 8 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. चांगली अशी सुरुवात मानता येईल ती वांद्रे संघाची. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतो तो खर्डी संघाकडनं नारायण. पुढील चेंडू नारायण यांचा मारा करतील ते कैलास. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर, 8 धावा. नारायण यांचा पुढील चेंडू कैलाससाठी. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू जातो सीमारेषेबाहेर. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 14 वांद्रे संघाची.
सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो छोटू. पहिल्या षटकामध्ये नारायण याला 14 धावा तब्बल कुठून काढल्या त्या कैलास याने. आता मात्र स्ट्राईकला येतो तो सुमित. पहिल्या षटकामध्ये कोणताही चेंडू खेळायला मिळाला नाही तो सुमित याला. पहिल्यांदा स्ट्राईकला येतो तो सुमित. राईट हँड बॅट्समन सुमित गोलंदाजीसाठी आला तो. छोट्या छोट्या यांचा पहिला चेंडू मारा करतील तो सुमित. पहिला चेंडू खूप सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि ते झेल सुटतो तो क्षेत्ररक्षकाकडनं. त्या बदल्यात 2 धावा पूर्ण होतात त्या वांद्रे संघाच्या. धावसंख्या 2 ने वाढते 16. पुढील चेंडू छोट्याचा खूपच सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू सीमारेषे बाहेर. दोन्ही हात हवेमध्ये. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 22 धावा. खूपच सुरेख असा टोळा चेंडू सुमित याने. पहिल्या चेंडूवर 2 धावा. जीवदान भेटलं ते सुमित याला. पुन्हा एकदा सुरेख असा टोळा चेंडू 6 धावेसाठी. धावसंख्या 6 ने भरकर वाढते. धावसंख्या होती ती 28. सीमारेषेबाहेर ज्यांनी झेल पकडलाय तो प्रेक्षक त्यांनी ते संपर्क साधायचा आहे. रिअल अकॅडमीकडनं त्यांना आकर्षक टी शर्ट देण्यात येणार आहे. ज्यांनी झेल घेतला असेल तर. दरम्यान पुढील चेंडू छोट्याचा मारा करतील तो हार्ड हिटर सुमित. सुरेख चेंडू. आता मात्र पूर्णपणे बीट केलं ते सुमित. सुरेख असं कमबॅक. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं ते सुमित याला आणि त्याच बदल्यात 2 षटकार मारले ते सुमित याने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख असा कमबॅक छोट्याचा. धावसंख्या 28 वांद्रे संघाची. चेंडू छोट्याचा मारा करीत तो सुमित. सुरेख असा डोळा चेंडू आणि इथे सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत त्या वांद्रे संघाच्या. धावसंख्या 2 ने वाढते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. कोणताही गडी बाद नाही आणि 30 धावा. सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल ती वांद्रे संघाची. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विलंब नको. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक षटक घेऊन येतो तो गोलंदाज पंकज. आता मात्र स्ट्राईकला येतो कैलास. पहिल्या षटकामध्ये 14 धावा काढल्या होत्या त्या कैलास याने आणि दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण षटक खेळून 16 धावा जमा केल्या त्या सुमित यांनी. पाहूया पहिला षटक केला तो कैलास. दुसरा षटक केला तो सुमित आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी सज्ज तो कैलास आपल्या होम ग्राउंडवर. पहिला चेंडू पंकज यांचा खर्डी संघाकडनं. सुरेख असा टोळा चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती 32.
पंकजाचा पुढील चेंडू कैलाससाठी. सुरेख असा टोळा चेंडू आणि हा सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 38 धावा. खूपच चांगली अशी सुरुवात म्हणता येईल ती वांद्रे संघाची, कैलास आणि सुमित यांची. दोन चेंडू आणि 8 धावा या षटकामध्ये कैलासाने जमा केलेत आपल्या संघासाठी. पंकजांचा पुढील चेंडू कैलाससाठी. खूपच सुरेख असा टोळा चेंडू. एक धाव पूर्ण होते. आता मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल ते कैलास यांना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 39. पंकजाचा चौथा चेंडू सुमितसाठी. खूप फलंदाजी करतो. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. सुरेख असं कमबॅक पंकजाचं. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 39. कोणताही गडी बाद करण्यामध्ये यश नाही मिळाले ते खर्डी संघाला. पुढील चेंडू पंकजांचा. आता मात्र सीमारेषे बाहेर. धर्मवीर षटकार सुमित यांच्या बॅटमधनं. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 45. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा कणकणीत. बघूया झेल होतो की काय. धावसंख्या वाटते. धावसंख्या होती 51. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हॅलो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 51 वांद्रे संघाची. खूपच धडाकेबाज अशी सुरुवात म्हणता येईल वांद्रे संघाची. पूर्णपणे गोलंदाजावर आपलं प्रभुत्व गाजवताना वांद्रे संघ. खर्डी संघाकडनं चौथं षटक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक नारायण यांचं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या त्या नारायण याने. नारायण यांचा पहिला चेंडू. मारा करतील ते कैलास, शहापूर तालुक्यातील नावाजलेले फलंदाज. पहिला चेंडू आणि झेल बाद होतो तो कैलास. पहिला हादरा मिळतो तो वांद्रे संघाला कैलासच्या रूपामध्ये. वैयक्तिक 23 धावा करून बाद होते तो कैलास. सुरेख अशी फलंदाजी केली ती आपल्या संघासाठी. पुढील फलंदाज वांद्रे संघाकडनं सुहास पवार. आता मात्र स्ट्राईकला येतो सुमित. गोलंदाजीसाठी नारायण. दुसरा चेंडू आपल्या संघाकडनं. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 52. एक गडी बाद 52 धावा. वांद्रे संघाची धावसंख्या
सुरेख अशी गोलंदाजी आपल्या चौथ्या षटकामध्ये कडी संघाकडनं नारायणाची. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर एक धाव. तिसरा चेंडू नारायणाचा. चेंडू हवेमध्ये आणि हा षटकार. सुहास याचा पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी कणकणीत षटकार मारून संघाची धावसंख्या 6 ने वाढवली. धावसंख्या होती ती 58. एक गडी बाद, 58 धावा. खूपच सुरेख अशी फलंदाजी वांद्रे संघाकडनं. सुहास यांचा पुढील चेंडू. सुहास सुरेख असा टोळा चेंडू पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण तिथे हजर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 59. नारायण यांचा आपल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. आता मात्र स्ट्राईकला आहेत ते सुमित. खूपच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचाचे दोन्ही हात हवेत. अवंतर धावेने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 60. पुढील चेंडू नारायणचा. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 61. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला येत होते सुहास. नारायणचा पुढील चेंडू हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि गडी बाद होतो तो सुहासच्या रूपाने. दुसरा हजर बसतो तो वांद्रे संघाला. धावसंख्या स्थिर आहे 2 गडी बाद 61. सुहास यांची जागा घेण्यासाठी येतो तो पुढील फलंदाज. फलंदाजाचं नाव वांद्रे संघ. वांद्रे संघ फलंदाजाचे नाव मनीष पांड्या. पुढील फलंदाज खडी संघाकडनं वैयक्तिक 5वा आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला तो संतोष. स्ट्राईकला तो सुमित. मारा करतील ते संतोषांचा पहिला चेंडू सुमित साठी. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 61. पुढील चेंडू संतोषांचा सुमित साठी. आणि आता मात्र लेग बिफोर बाद होतो तो सुमित. सुरेख अशी खेळी केली ती आपल्या संघासाठी सुमित यांनी. वैयक्तिक 23 धावा करून बाद होतो तो. पहिला सुद्धा कैलास यांनी 23 धावा केल्या होत्या. आता सुमित हा बाद झाला. त्यांनी सुद्धा वैयक्तिक 23 धावा करून बाद होतो तो वांद्रे संघाचा सुमित. पुढील फलंदाज येतो तो वांद्रे संघाकडनं विश्वजित. भगवान सर कुठे असतील त्यांनी ते संपर्क साधायचा आहे. भगवान सर, विजयभाई तुमची वाट पाहत आहेत. चेंडू संतोषांचा. मारा करतील ते विश्वजित. षटकातील तिसरा चेंडू विश्वजित साठी. सुरेख असा पॉइंटच्या दिशेने टोळा चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 65.
षटकातील 3 चेंडू बाकी. पुढील चेंडू संतोषांचा विश्वजितसाठी. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकले चेंडू. पंचांनी वाईट घोषित केलंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 66. 3 गडी बाद 66 धावा वांद्रे संघाची. संतोषांचा पुढील चेंडू मारा करतील ते विश्वजित. सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या आणि वाढते. धावसंख्या होती ती 72. 3 गडी बाद 72 धावा. षटकातील 2 चेंडू बाकी. संतोषांचे मारा करतील ते आता विश्वजित. फुलटा चेंडू तितका फायदा उठू शकला नाही तो विश्वजित. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 74. या षटकातील आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू संतोषांचा विश्वजित साठी. सुरेख असा टोळा चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या 2. 76 धावा आणि 77 धावांचं आव्हान ठेवलं ते वांद्रे संघानं खर्डी संघासमोर विजयासाठी. बॉल घ्या. बॉल वांद्रे संघाचे स्पॉन्सर संदीप गोरट, माझे सहकारी. विजयासाठी 77 धावांची गरज आहे ती खर्डी संघाला. 5 षटकांमध्ये खूपच सुरेख फलंदाजी केली ती कैलास, सुमित, सुहास आणि विश्वजित यांनी. दोन्ही शहरी गटातील नावाजलेले संघ वांद्रे तसेच खर्डी. सलामीची जोडी पाठवायची आहे खर्डी संघ. संदीप 11 वांद्रे संघ. आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. खर्डी संघाकडनं सलामीची जोडी मैदानात किरण आणि पंकजाच्या रूपानं. स्ट्राईकला जातो तो किरण, नॉन स्ट्राईकला पंकज. 77 धावांची गरज विजयासाठी. संदीप 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय.
सामना चालू करायचा लगेच. वांद्रे संघाकडनं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सुहास पवार. स्ट्राईकला येतो किरण, नॉन स्ट्राईकला येतो पंकज. पहिला चेंडू सुहास यांचा, मारा करतील ते किरण. खर्डी संघाकडनं शहरी गटातील चालू असलेला सामना विजयासाठी 77 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला किरण आणि पंकज. पहिला चेंडू सुहास यांचा किरणसाठी. पहिला चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी सुहास यांची. पुढील चेंडू सुहास यांचा. सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू वन बाउन्स चौकार. संघाचं खातं खोलतं ते 4 धावांनी खर्डी संघाचं. सुहास यांचा षटकातील पुढील चेंडू किरणसाठी. मुरबाड संघाचा कर्णधार धनेश संघाचा कर्णधार. मुरबाड संघाचा कर्णधार संपर्क साधायचा आहे. सुरेख चेंडू सुहासांचा. पुढील चेंडू सुहासांचा किरणसाठी. सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या सचिन चोरगे कुठे असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 8. पोलीस लाईन मुरबाड संघाचा कर्णधार सचिन चोरगे संपर्क साधा. पुढील चेंडू सुहासांचा किरणसाठी. वैयक्तिक 8 धावांवर खेळतो तो किरण. सुरेख असा टोळा चेंडू. आता मात्र चेंडू जातो तो पंचांचा 4 धावांचं इशारा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती 12. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतो तो किरण. पुढील चेंडू सुहासांचा किरणसाठी. सुरेख असा डोळा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 13. एक षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा खर्डी संघाची धावसंख्या. दोन्ही संघाची तुलना करायची तर पहिल्या षटकामध्ये वांद्रे संघाने 14 धावा जमा केल्या होत्या आणि खर्डी संघ 13 धावा जमा करतोय. सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल ती खर्डी संघाची. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो वांद्रे संघाकडनं गोलंदाज अनिकेत. स्ट्राईकला येतो किरण. पहिल्या षटकामध्ये ज्याने 13 धावा जमा केल्या आहेत. पाहूया या षटकामध्ये किती धावा जमा करण्यामध्ये यश मिळतं ते किरण याला. सर्कल मधलं दुसरं षटक. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू अनिकेत याचा. धावसंख्या मात्र स्थिर 13.
चेंडू अनिकेतचा किरणसाठी. चेंडू हवेमध्ये शतक हजर आणि सुरेख असा झेल होतो तो वांद्रे संघाकडनं. किरण यांची खेळी संपुष्टात. पहिला गडी बाद होतो तो खर्डी संघाचा किरणच्या रूपानं. वैयक्तिक 13 धावा करून बाद होतो तो किरण. पुढील फलंदाज येतो तो राहुल खर्डी संघाकडनं. सुरेख अशी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला तो अनिकेत यांनी. पाहूया तिसरा चेंडू अनिकेत याचा. आता मात्र स्ट्राईकला येतो पहिल्यांदा स्ट्राईकला आलेला पंकज. लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय चेंडू. पंचांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 15. एक गडी बाद 15 धावा खर्डी संघाची धावसंख्या. पुढील चेंडू अनिकेत याचा. सुरेख असा डोळा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर. सुरेख असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 16. आपला संघ जर विजयी करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज ती खर्डी संघाला. 77 धावांचा मैदानात उतरलेला खर्डी संघ. आणि यांचा पुढील चेंडू राहुलसाठी. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 16. एक गडी बाद 16 धावा. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि याचं खूपच सुरेख असं षटक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पूर्णपणे जखडून ठेवलं ते फलंदाज राहुल याला. आणि त्याचा शेवटचा चेंडू राहुलसाठी. आता मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 17 खर्डी संघाची. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली ती दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत यांनी वांद्रे संघाकडनं. वांद्रे संघाचे स्पॉन्सर संदीप घोरट खूपच खुश आपल्या गोलंदाजावर. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो शहापूर मधील साई स्पोर्ट्स संघातील खेळणारा हा लहानसा जेडी जो आज ह्या शहरी संघामधून वांद्रे संघाकडनं खेळतोय. शहापूर तालुक्यामधील नावाजलेला असा हा गोलंदाज जयदीप. आता मात्र स्ट्राईकला राहुल. पहिला चेंडू जेडी यांचा. मारा करील तो राहुल. सुरेख असा चेंडू आणि ते गडी बाद होतो तो राहुलच्या रूपानं खर्डी संघाचा. पुढील फलंदाज येतो तो खर्डी संघाकडनं. केतन. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला तो जेडी यांनी राहुलच्या रूपानं. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 17. या चेंडूवर पाहूया भेटतो कोणाला खतरा, गोलंदाज की फलंदाज. आणि मी म्हटलं होतं कोणाला भेटतो खतरा आणि हा खतरा भेटला तो फलंदाजाला. दुसरा गडी बाद होतो तो या षटकामध्ये.
खर्डी संघाचा पंकजच्या रूपानं खूपच सुरेख अशी गोलंदाजी संदीप इलेव्हन वांद्रे संघाच्या जेडी याच्याकडनं. आता मात्र हॅट्रिकचा चेंडू जेडी यांच्या हातामध्ये. पुढील फलंदाज आलाय तो नंदू. हॅट्रिक चेंडू जेडी याच्या हातामध्ये. खूपच सुरेख अशी गोलंदाजी 2 चेंडूवर 2 गडी बाद केले ते खर्डी संघाचे. मारा करतील ते नंदू. सुरेख चेंडू आणि या ठिकाणी 4 धावा मिळतात त्या खर्डी संघाला. संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होते ती 21. 3 गडी बाद 21 धावा. खूपच संत अशी सुरुवात म्हणता येईल ती खर्डी संघाकडनं. 77 धावांचा पाठलाग करताना खर्डी संघ. जेडी यांचा पुढील चेंडू नंदूसाठी. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. कायचं प्रोत्साहन देताना संदीप गोरड आपल्या गोलंदाजाला. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 22 धावा. जेडी यांचा षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला येतो लेफ्ट हँड बॅट्समन केतन. सुरेख असा चोळा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि हा झेल सुटतोय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती ती 23. तीन गडी बाद 23 धावा. 77 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी खर्डी संघाकडनं संत अशी सुरुवात म्हणता येईल. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो वांद्रे संघाकडनं गोलंदाज गुड्डू. गुड्डू यांचा पहिला चेंडू केतनसाठी. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी होती ती संदीप इलेव्हन वांद्रे संघाकडनं. संघाला जर विजयी करायचा असेल तर षटकार चौकारांची गरज ती खर्डी संघाला. खूपच मोठं आव्हान आहे ते खर्डी संघासमोर. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती ती 24. गुड्डू यांचा पुढील चेंडू. मारा करतील ते नंदू. सुरेख चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही मिळाली ती खर्डी संघाच्या नंदूला.
आपल्या 3 चेंडूवरती फक्त एक धाव दिली ती नंदू यांनी. पुढील चेंडू नंदू याचा, सॉरी गुड्डू याचा. सुरेख असा टोळा चेंडू. परंतु या एक धावेन धावसंख्या वाढते ती 25. पूर्णपणे सामना हा वांद्रे संघाकडे झुकताना. पुढील चेंडू गुड्डू यांचा. चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 26. 26 धावा. चेंडू द्यायचंय. षटकातील शेवटचा चेंडू गुड्डू याचा नंदूसाठी. सुरेख अशी गोलंदाजी होती ते वांद्रे संघाकडनं. संदीप गोरट खूपच खुश. आता मात्र पंचांचा नोचा इशारा. या चेंडूवर फ्री हिट असेल. पाहूया फ्री हिटचा किती फायदा घेतो तो नंदू. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती ती 27. फ्री हिटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही ती फलंदाजांनी. फ्री हिट होता. नॉन स्ट्रायकर बॅट्समनला काही समजलं नाही आणि धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या ती 27. आता मात्र एक षटक आणि 50 धावांची गरज खर्डी संघाला. वांद्रे संघाकडनं शेवटचं शतक घेऊन येतो तो समर्थ. मारा करतील ते केतन. पहिला चेंडू समर्थ यांचा. सुरेख असा टोळा चेंडू. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 28. सामना पूर्णपणे संदीप 11 वांद्रे संघाकडनं झुकताना. पुढील चेंडू यांचा. खूपच सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आणि आता मात्र सुर घोषतोय तो खर्डी संघाच्या नंदू याला. चेंडू जातो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. धर्मवीर षटकार. मला वाटतं खर्डी संघाकडनं हा पहिला षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती 34. अशी सुरुवात पहिल्या षटकामधनं करण्याची गरज होती ती खर्डी संघाला. पुढील चेंडू समर्थ यांचा. निर्धाव चेंडू. सामना पूर्णपणे संदीप 11 वांद्रे संघाकडनं झुकताना. समर्थ यांचा पुढील चेंडू नंदूसाठी. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढते होती ती 35. षटकातील शेवटचा चेंडू. सामन्यातील शेवटचा चेंडू समर्थ यांचा. चेंडू द्या. चेंडू द्या. आता या चेंडूवरती सुरेख असा षटकार मारला तो. संख्या 41. 77 धावांचा
आव्हान होतं ते खर्डी संघासमोर. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. विजय संदीप 11 वांद्रे संघ स्पॉन्सर संदीप घोराट खूप खुश आणि त्यांच्याकडनं मला वाटतं आता मला पार्टी भेटणार आहे असं दिसतंय. शर्ट अभि काही पुढचा सामना भाई पुढचा सामना दोन्ही मुरबाड मुरबाड वर्सेस धनेश. मुरबाड. अरे मुरबाड संघ काय घेतलंय? फिल्डिंग. फिल्डिंग तुम्हाला बॅटिंग आहे. ए डीजे डीजे तुझा माईक बंद आहे बघ. हॅलो हॅलो हॅलो. पुढील होणारा सामना धनेश 11 वर्सेस पोलीस लाईन मुरबाड. मुरबाड संघाने लवकरात लवकर फिल्डिंग लावायची. मुरबाड संघ फिल्डिंग लावा नाही तर घरी तरी जा. इथं येऊ ना कोणी. अरे फिल्डिंग लावा ना. काय आलं? नाणेफेकीचा कोल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले ते मुरबाड संघानं आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी धनेश 11 संघाला. दोन्ही शहरी गटातील नावाजलेले संघ. मुरबाड संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपलं. अरे लाईव्ह बंद आहे का? लाईव्ह बंद आहे. धनेश 11 संघाची सलामीची जोडी मैदानात पाठवायची. फलंदाज अरे किती आहेत? दोन्ही संघाचे 12वे खेळाडू